अहो हा का स्त्रियांसाठी? मग तुम्ही आहात की स्त्री? अहो पण तुम्ही नाही आहात ना. पण मग दुसरं कोणी आहे का इथे स्त्री? आणि हा मुद्दा स्त्रीसाठीच आहे आणि महत्वाचा आहे. जागा बदलून मुद्दा बदलणार नाहीये. ऐका ना, मी रिक्वेस्ट करते मला, तुम्ही माझ्या लग्नाचा विचार नका करू, माझ्यासाठी स्थळ बघू नका आणि बाबा धाडकन कुणाला तरी माझ्या घरी धाडू नका. ठीक आहे, तुमच्या भावाला सांगा अट मागे घ्या, मी स्थळ बघणार नाही. मी बोलते रोहनशी. मग आता हा विषय संपलाय? नाही माहिती. तुम्हाला काहीच कसं माहिती नसतं? अहो आता माझ्याकडून मी बोलते रोहनशी, पण तो काय करणार आहे हे नाही माहिती मला. ठीक आहे, मग माझ्या बाजूनी मी माझे प्रयत्न सुरू ठेवणार. माझा नाईलाज आहे. जबरदस्ती आहे ही. जबरदस्ती नाहीच आहे, उलट मी तुम्हाला चॉईस देतोय. निलेश आवडलाय का? नसेल आवडलं तर आपण दुसरा मुलगा बघूया. अहो पण मी म्हणते परमेश्वरा, या माणसाला कुठली भाषा कळते? हीच भाषा यांना सुद्धा शिकव, नाहीतर आमच्यात बोलणंच होणार नाही. तुम्ही माझ्यासाठी मुलं बघू नका. सॉरी, टेक्निकल अडचण आहे, मला बघावी लागते. अहो लग्न जमण्यासाठी ना मुळात मन जुळणं, स्वभाव जुळणं, विचार आवडणं, विचार पटणं, सहवास एखाद्याचा छान वाटणं, या गोष्टी गरजेच्या असतात आणि ह्यासाठी वेळ लागतो. सो ना आपल्याकडे वेळ नाहीये, ही खरं टेक्निकल अडचण आहे आपली. मला एवढंच म्हणायचंय की ही जी तुमची प्रोसेस आहे ना, ही जरा पटकन संपवा ना. एखादी गोष्ट करायला इतका वेळ कसा काय लागू शकतो तुम्हाला? माझ्याकडे नाहीये तुमच्या प्रश्नांची उत्तरं, माफ करा मला. ही ही शुद्ध अडवणूक आहे. एक उत्तर देता येत नाही तुम्हाला? नारायण काका, नारायण काका, माझी कॉफी कुठे आहे? अधिरा, स्वतःची कॉफी स्वतः करून घे. वाय? सवय व्हायला हवी ना तुला, म्हणून. ओके, ऑल राईट. मॉम, मी बाहेर चालली. ओके, नाहीतर नंतर म्हणशील मी काही सांगूनच जात नाही म्हणून. अँड मॉम, यू नो वॉट, मी लग्नाच्या प्रत्येक फंक्शनसाठी ट्रायल आउटफिट शिवून घेतेय. त्याच्या फिटिंगसाठी चालले. ओके. पैसे आहेत तुझ्याकडे तेवढे? पैसे? पैसे बाय? वाय म्हणजे पैसे लागणार नाही आहेत का तुला? पण मी कशाला द्यायचे? अधिरा, बघा तुझा होणारा नवरा खूप स्वाभिमानी आहे. त्यात बिचाऱ्याची सॅलरी खूप कमी आहे. त्याला हे सगळे खर्च परवडणार नाही ग. मग लग्नानंतर तो तुला सांगेल तुझे तू पैसे कमव आणि हे सगळे खर्च कर. म्हणून मी तुला सवय करून घे सांगते. हो, पण पिंट्या दादा आहे, तो करेल मला हेल्प. अगं पण तुझ्या पिंट्या दादांनी केलेली मदत तुझ्या सासरच्यांना पटणार आहे का? स्पेशली रोहनला आवडणार आहे का? मॉम, पिंट्या दादा आत्ता नुकताच रोहनच्या घरी जाऊन आलाय ना, मग त्यांनी सगळ्या गोष्टी फायनल पण केल्यात. सो आय एम शुअर पिंट्या दादाने सगळ्या गोष्टी पटवून दिल्या असणार आहेत. नाहीतर या सगळ्या गोष्टी फायनलच झाल्या नसत्या. नाहीच झालं असणार फायनल. कारण तुझ्या पिंट्या दादाला ऑफिसमध्ये कशी सवय आहे, हे झालंच पाहिजे, ते झालंच पाहिजे, हे करूया, ते करूया, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. हे असंच त्यांनी तिथेही केलं असणार आणि सगळं स्वतःच ठरवून टाकलं असणार. ब्रो, मग इनफॅक्ट बरं आहे ना, त्यानिमित्ताने रोहनच्या घरच्यांना काही करावं तर नाही लागणार. अशाने त्यांचा इगो नाही का हट होणार बाळा? नाही म्हणजे मुलाकडच्यांना नेहमी आवडत असतं ग की त्यांना सारखा आपण मान द्यावा, त्यांचं मत विचारावं. मुलीकडचे आले आणि सगळं त्यानेच ठरवून टाकलं, असं नाही आवडत त्यांना. कसं आहे ना बाळा, लग्न कसं होईल, कधी होईल, कोण कधी येईल, कोण कधी जाईल, कोण कधी जेवणार आहे, कोण कधी झोपणार आहे, हे सगळं स्वतःच आपण ठरवलं तर कसं चालेल त्यांना? ते काय म्हणतील, तुम्ही समर राजवाडे आहात तुमच्या घरी, पण आम्ही मुलाकडचे आहोत ना, आम्हाला काहीतरी विचारा. आणि काय मी म्हणते काय चूक आहे त्यांचं, काय चुकलं काय याच्यात? नाही ना. बघ बाळा, आता हे सगळं त्यांना जर आवडलं नाही ना तर ते डोक्यात ठेवतील आणि तो सगळा राग लग्नानंतर तुझ्यावर काढतील. मॉम, ते असं कशाला करतील? व्हॉट आर यू सेइंग? अगं ती चांगली लोक आहेत. चांगल्या लोकांना राग येत नाही का? हे बघ बाळा, नाती ना खूप नाजूक असतात, यांना खूप जपावं लागतं. नाही तर चांगल्या चांगल्या नात्यांना तडा जातो बाळा. आणि सॉरी टू से अधिरा, बट ती रोहनची आई, ती मला ना जरा टिपिकल वाटली. म्हणजे बघ ना, अशी खाष्ट सासू वगैरे नाही हा, पण पैसा 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 सारखं पैशावर बोलते. इट्स सो इरिटेटिंग. हे आता जे लाड आहेत ना,
नारायण काका मला कॉफी द्या, रुपाली मला हे दे, माझे कपडे दे, हे सगळं तिथे नाही होणार. तू तिथे त्यांना सांगणार आहेस का? आणि तुला वाटतंय की रोहनची आई तुझ्या हातात सगळं देईल? त्यामुळे बाळा अजूनही शांतपणे विचार कर. आधी ना प्रेम वगैरे सगळं ठीक आहे ग. लग्नानंतर ना 2-4 वर्षात हे सगळं संपून जातं. सो बी प्रॅक्टिकल. हे बघ त्यांच्या घरात इतकी जत्रा आहे, तिथे तुम्हाला दोघांना कशी प्रायव्हसी मिळणार? ते घर तुझ्यासाठी योग्य नाहीये बाबा. हा महाल सोडून तू त्या 2 BHK मध्ये राहणार आहेस. हे बघ मम्मा, कॉमन माणसांचं घर असंच असतं, साधं आणि छान. तसंच त्यांचं घर आहे, छान साधं घर. सो उगाच त्याला मिडल क्लास किंवा 2 BHK असं म्हणून अपमान नको करूस. अँड मोर ऑर मॉम, आय लव्ह रोहन अ लॉट, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तो जिथे राहील तिथे आय विल बी फाईन. तू नको टेन्शन घेऊस. आणि राहिली गोष्ट कामांची ना, मी तिथे जाऊन सगळ्या गोष्टी करेन. पण मॉम, माझ्या सासरच्या माणसांचा अपमान मी नाही सहन करणार. मस्त आहे मुलगा. अगं काय दचकलो ना मी. दचकायचं काय आता त्यात? हे सगळ्यात दचकणं, काळजी करणं, भीती वाटणं वगैरे सोडून द्या. आपल्या स्वानंदीला छान स्थळ आलंय, छान आणि चांगला मुलगा आहे हो. असं नंदून म्हटलंय का? तू म्हणून काय उपयोग? आता या वयामध्ये कोणी राजकुमार येणार आहे का? हा, आला तर पांढऱ्या घोड्यावरनं नाही, पांढऱ्या केसांचा येईल. असं काय बोलतेस ग सारखं? कसं वाटत असेल तिला? अरे मग मला काय आनंद होतोय का? काळजीपोटीच बोलतेय ना मी. इतकं चांगलं स्थळ आलंय, सांगा तुम्ही चांगलं आहे की नाही? आणि समोरून चालत आलंय. तुम्हाला सांगतेय, स्वानंदीमुळे जर का रोहनचं आणि आधिराचं लग्न लांबणीवर पडलं ना, तर काही खरं नाहीये. आधिरा तर हातची निघूनच जाईल. तिची आई पटकन दुसऱ्याच दिवशी तिचं लग्न दुसऱ्या कोणत्या तरी मुलाबरोबर लावून देईल. बघा तुम्ही. असं काही होणार नाही. आयांची मनं कशी असतात मला विचारा. आता हे सगळं गाडं येऊन स्वानंदीच्या लग्नापाशी अडलेले. आणि बाबा, त्या समोर राजवाड्यांचा अंत नको बघायला. खूप मोठी माणसं आहेत ती, एका फटक्यात नाच सोडतील आपला. नुकसान कोणाचं होईल? आपलं. तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिली बिन लग्नाची 2 मुलं. तुम्ही जरा माझं ऐकत जा, खरं सांगतेय मी. नाही तर आपलं नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, असं करू नका. या कानाने ऐकलं आणि या कानाने सोडलं. उद्याच जर का काही फिसकटलं ना, तर त्याला जबाबदार मी नाही, तुम्ही असणार. एवढं लक्षात ठेवा. उगीच काय कधी बोलत राहतात. Up to you, madam. रो टेक अ चिल पिल. ओके, हे बघ, तू माझ्या पिंट्या दादाला ओळखत नाहीस म्हणून असं बोलतोस. बट ट्रस्ट मी, हे बघ, पिंट्या दादा दुनिया इकडची तिकडे करेल, पण नंदूताईसाठी बेस्टेस्ट स्थळ आणेल आणि तिचं लग्नही लावून देईल. हो, हे बघ, त्याने कुठली गोष्ट मनावर घेतली ना की तो ती करतोच. मग तू जरी नाही म्हणालास ना तरी नंदूताईचं लग्न होणार एकदम ग्रँड, थाटामाटात आणि चांगल्या मुलाशी. अगं पण माझ्या नंदूताईला कसा मुलगा आवडतो तो तुझ्या पिंट्या दादाला कसं कळेल? मॅड व्हॉट? कळेल, ऑफकोर्स कळेल. अरे पिंट्या दादा आहे तो. हे बघ, त्याला सगळ्या गोष्टी कळतात. आय डोंट नो हाऊ, बट कळतात. अगं पण रिक्रुटमेंट करणं आणि स्थळ शोधणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत ना. आय अग्री, पण यु नो, त्याला कोण माणूस कसा आहे ना ते परफेक्ट कळतं. आता तुला नाही का सिलेक्ट केलं? हो, तू टेन्शन नको घेऊस. हो. आता काय ते नंदूताई आणि पिंट्या दादा बघून घे. चलो. मुळात मला हेच पटत नाहीये. तुम्ही एक मुलगा पाठवणार, म्हणणार तो चांगला आहे, त्याच्याशी लग्न करा. हे चुकीचं नाही वाटत आहे का तुम्हाला? असं कोणालाही नाही पाठवलंय मी. खूप मुलं बघितली, खूप. त्यातनं सिलेक्ट केलं याला. तुम्ही खूप मुलं बघितली माझ्यासाठी? लिस्ट पाठवू? कितीतरी लोकांना रिजेक्ट केलं, त्याच्यातनं हा एक मुलगा निवडला. एक मिनिट, रिजेक्ट का? का म्हणजे मुलं बरी नको का असायला? हे बघा, एका मुलाचा पगार काहीतरी 1 लाख रुपये होता. फक्त 1 लाख रुपये. कसं होणार ते 1 लाखात तुमचं? कसं जगणार तुम्ही?
एका मुलाच्या घरात 8 माणसं, अहो त्या गर्दीमध्ये हरवून गेला असतात तुम्ही. एक मुलगा सतत फिरतीवर, म्हणजे तुम्ही एकट्या. मग लग्न करायचं कशाला, तो जर बाहेर असेल तर? पैसा, कुटुंब, घर या सगळ्या गोष्टी बघायला नको? चांगल्या आहेत की नाही? तुमची बहीण ज्याच्याशी लग्न करते ना, त्याचा पगार 70,000 रुपये. पण करतायत ना दोघं लग्न? अहो दोघं प्रेम करतात एकमेकांवरती, म्हणून लग्न करतायत. तुम्ही पडलात का प्रेमात? तुमचं आहे का लव्ह मॅरेज? त्यांचं लव्ह मॅरेज आहे. म्हणजे लग्नानंतर जर त्यांच्यात काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर ते बघून घेतील, कारण त्यांचं प्रेम आहे एकमेकांवरती. पण उद्या तुमच्या लग्नानंतर काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर तुम्ही काय करणार? ना प्रेम ना पगार. ठीक आहे, काय ठीक काय? हेच की मला कळलं खूप काही आहे आपल्याला. सो मी रोहनला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करते, पण मला खात्री नाही तो त्याला पटेल का नाहीये. हे बघा, मग त्याला कन्व्हिन्स करूच नका. तुम्ही लग्नाला उभ्या राहा, मी तुमच्यासाठी चांगलं स्थळ शोधतो. अहो मुळात तुम्ही क्रायटेरिया असा काहीतरी ठेवलायत ना की कसा मुलगा मिळणार आहे अशाने. पण मग तुमचा क्रायटेरिया सांगा मला. थोडा कमी कमावणारा मुलगा असेल तरी चालेल. मी स्वतः कमावते ना, मग आम्ही दोघं मिळून सांभाळून घेऊ. ठीक आहे, अजून काय हवंय तुम्हाला मुलामध्ये? तो मुलगा ना मुळात माणूस म्हणून चांगला असावा, इंटेलिजंट असायला हवा, ऍट द सेम टाइम तो थोडा दयाळू पण हवा, आणि ना सेन्स ऑफ ह्युमर मस्त असायला हवा त्याचा. हे सगळं तुम्हाला एकाच मुलामध्ये हवंय? हो, पण असू शकतं ना. मुळात माझा विश्वास आहे की जगात चांगली माणसं आहेत. नाही नाही, बरं, चला ठीक आहे, तुम्हाला हवा तसा मुलगा मिळाला, तुमचं लग्न झालं. जगणार कसं तुम्ही? खायचं काय करणार? त्याला चांगला पगार नको? अहो बोललो की पगाराबद्दल. पगार 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 काय चालवलेत तुम्ही? बायकांना प्रॅक्टिकली विचार करत नाहीत. पगार महत्वाचा असतो, विचार त्याहून महत्वाचा. ते मी बघतो. तेच म्हणते, तुम्ही नका बघू. कारण तुम्हाला आवडणारा मुलगा मला नाही आवडणार आहे. मी फायनल सांगते हा तुम्हाला आता. माझ्या गोष्टींमध्ये तुम्ही पडू नका, माझं मी बघून घे. अजलं का? अरे सचिन, कधी आलास गावावरनं? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुला भेटायला आलीये. किती विचारलं मी तिला, सांगतच नाही. घ्या बेटा. हो, हळू जरा. हॅलो, हॅपीनेस ट्रॅव्हल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. वेळ तुमचा, जबाबदारी आमची. तुमची सहल अविस्मरणीय करण्याची. बोला, मी काय करू शकते तुमच्यासाठी? माझं नाव वैशाली. बोला. कसं सांगू तेच कळत नाहीये, पण जर नाही सांगितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. रे बापरे. एक ऐका ना, तुम्ही आतमध्ये केबिन मध्ये येता माझ्या बरोबर? या केबिन मध्ये बसूया. या 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 या. काय केलं तिला? प्लीज तुम्ही शांत व्हा बरं, रडू नका. या बसा इथे. मी काय करू तुमच्यासाठी? मी पाणी देऊ का तुम्हाला? नाही नको. ओके ठीक आहे, काही हरकत नाही. मला शांतपणे सांगा काय झालंय.
ताई, तुमचं ज्या मुलाशी लग्न ठरतंय ना, तो मुलगा म्हणजे निलेश, तो माझा फियोन्स आहे. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. मग तू काय पूर्ण वेळ बसमध्ये बसून होतास? ती बाई दुसरीकडे कुठे भेटायला तयार होती मला? अजिबात नाही. बस स्टॉपवरती भेटलो तिला मी. आली तिच्या ऑफिसची बस, शिरली बाई बसमध्ये. मी पण शिरलो तिच्या पाठीमागे बसमध्ये मी शिरलो. गरज मला आहे ना, मला जावंच लागणार. मुलीकडची बाजू आपली. त्या रोहनच्या बहिणीसाठी काय काय नाही केलं विचारू नकोस. आयुष्यात आजपर्यंत आनंद मी कुठल्याही स्त्रीचा इतका बाबा पुता केला नाही ना, इतका केला त्या रोहनच्या बहिणीसाठी. पाठीमागे तिच्या बसमध्ये मी उभा राहून तिची हांजी विनवणी करतोय तिला. म्हणजे ना, एवढं सगळं असतं तर एखादी बाई नीट बोलली असती ना, पण ही पाषाण हृदयी, दया माया म्हणून नाही तिच्याकडे. पण ज्यासाठी हे सगळं केलंस ते बोलणं झालं का? अरे कसलं बोलणं. ही बाई हिचं काही बोलणं आहे का? बोलण्यात बोलणं काय बोलत असते तिचं तिलाच माहिती. त्या बोलण्याला काही दिशा नाही, त्याच्या पाठीमागे काही विचार नाही, नुसती आपली फटफट. म्हणजे मला कळतच नाही या रोहनच्या बहिणीचं काय नेमकं. मला म्हणजे रोहन इतका चांगला, इतका बुद्धिमान मुलगा वाटतो, पण त्याची बहीण ही अशी. बरं, मी सुद्धा रेटून राहिलो. मी विचारलं का नाही म्हणला तुम्ही निलेशला, का नाही म्हणला? तर म्हणे काय, त्याचे विचार मला पटले पाहिजेत, त्याच्या नुसत्या पगाराचा आकडा बघून उपयोग नाही. अरे मग मला हे कळत नाही का माणसाचे विचार महत्वाचे आहेत? हा विचार जर माझ्यात नसता तर मी 27 स्थळं शोधली असती का तिच्यासाठी? पाठवला असताना पगाराचा आकडा बघून एखादा मुलगा, पण पाठवला का मी? अरे निलेश सारखा एक हिरा शोधून दिला मी, हिरा. पण किंमत नाही हिऱ्याची. काही नाही रे, हिला अजून माहित नाही हिची गाठ कोणाची पडली आहे. समर राजवाडेशी पडली आहे, समर राजवाडेशी. नाही पुढच्या काही दिवसात हिच्यासाठी चांगलं स्थळ शोधून हिचं लग्न लावून दिलं ना, तर नाव समर राजवाडे सांगणार नाही, बदलून टाकेन. अरे एवढं? येऊ का सर? हा, सर काही नाही, मी ते विचारायला आलो होतो की स्वानंदी सोबत काही बोलणं झालं का? नाही ना. ताई, माझं आणि निलेशचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. गेली 2-3 वर्ष आम्ही एकत्र आहोत. आम्ही लग्नही करणार होतो, तसं बोलणंही सुरू होतं. पण अचानक तो म्हणाला की लग्न मोडावं लागेल. मला आधी काही कळलंच नाही, पण मग मी जेव्हा खोदून विचारलं तेव्हा खरं कारण कळालं. तो समर राजवाडेंना खूप मानतो. त्यांनी निलेशला तुमच्याशी लग्न करायला सांगितलं असं तो म्हणाला. म्हणजे त्यांच्या सांगण्यावरून हा माझ्याशी लग्न करणार होता, पण मग त्याला त्या समर राजवाडेंना स्पष्टपणे सांगता आलं नाही तसं? त्याचं नेमकं काय कारण आहे ते मलाही नाही माहिती. पण मग मी आता काय करू मला तेच कळत नाहीये. मी दुसरं कोणाशी लग्नही नाही करू शकणार, म्हणून मी इथे आले. सगळ्यात आधी तू शांत हो. हे घे पाणी पी थोडं. आणि ऐक, तुझं जर त्याच्यावर प्रेम असेल तर तुमचं लग्न व्हायला हवं. अगं, आमचं असं काही लग्न वगैरे ठरलं नाहीये. इनफॅक्ट मी खरं सांगू का, मी फक्त एकदा भेटले त्याला, आणि असं एका भेटीत लग्न नाही ठरू शकत ना. या गोष्टींना वेळ लागतो थोडा. पण बरं झालं की तू मला हे सगळं सांगितलंस, त्यासाठी थँक्यू, खरंच थँक्यू. नाही ताई, तुम्ही समजून घेतलं त्यासाठी खूप थँक्यू. आणि अजून एक सांगायचं होतं, मी इथे आले आणि तुम्हाला हे सगळं सांगितलं, हे प्लीज तुम्ही त्याला सांगू नका. त्याला आवडणार नाहीये. मला एक गोष्ट सांग, तू खरं बोलतेस ना माझ्याशी? आता काय पुरावा देऊ तुम्हाला? ही अंगठी बघा, ही त्यानेच मला दिली आहे. नाही, हे बघ, पुरावा वगैरे असं काही नाही आहे. ठीक आहे, यू डोंट वरी. मी नाही असं काही सांगणार त्याला. फक्त मला जरा निलेशचा नंबर देतेस का? हो.
मला निलेश एक्सक्यूज हॅलो. हॅलो निलेश, मी स्वानंदी बोलते. हां बोला. मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही. आपल्या एकमेकांशी जमू शकत नाही, त्यामुळे माझ्याकडनं या लग्नाला नकार आहे. आणि हेच सांगायला मी फोन केला होता. थँक्यू. काय ऑल ओके? सगळं ठीक आहे ना? सर ते स्वानंदीचा फोन होता. त्या म्हणाल्या की आपलं लग्न नाही होऊ शकणार.